वेलकम बॅक टू माय यूट्यूब फॅमिली. मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे परिचर्या संशोधनाची गरज व महत्त्व. तर हा क्वेश्चन 5 मार्क्ससाठी JNM थर्ड इयरला आहे, नर्सिंग रिसर्च अँड नर्सिंग एज्युकेशनमध्ये. तर IMP क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या, याच्यावरती चांगलं स्टडी करा आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण हँडरायटिंग नोट्स प्रोव्हाइड करा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. तर मग व्हिडिओ सुरू करण्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळावी. आणि जर तुम्हाला याच्यावरती काय हँडरायटिंग म्हणजे नोट्स हव्या असतील वगैरे आणि क्वेश्चन पेपर जर हवे असतील तर आपल्या चॅनलला जॉईन होऊन घ्या. तर सुरू करूया व्हिडिओला. तर परिचर्या संशोधनाची गरज व महत्त्व. आता परिचर्या संशोधनाची गरज व महत्त्व म्हणजेच काय? नीड अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ नर्सिंग रिसर्च. उत्तम दर्जाची सर्वकष रुग्णसेवा देणे. आता जी उत्तम दर्जाची रुग्णसेवा आहे, उत्तम दर्जाची सेवा म्हणजेच रुग्णसेवा हे रुग्णांना देणे. नेक्स्ट आहे बदलत्या आरोग्यविषयक गरजेनुसार परिचर्या सेवेचे संवर्धन करणे. आता जे काही बदलते आरोग्यविषय म्हणजे आरोग्यामध्ये नेहमी हा बदल होत राहतो आणि गरजेनुसार परिचर्याचे जे सेवेचे असते ते तिच्या परीने संवर्धन करणे म्हणजेच आरोग्यविषयक गरजेनुसार गरजेनुसार वेगवेगळ्या सेवा प्रदान करणे. नेक्स्ट आहे परिचर्याचे ज्ञान व संशोधनाने विकसित करणे. आता परिचर्याचे ज्ञान हे ज्ञानामध्ये त्यांच्या भर टाकणे व वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या संशोधनात विकसित करणे की ज्यामुळे परिचर्यामध्ये येणारे जे काही आव्हाने आहेत ते पेलता यावीत. आता ज्यामुळे काय होते तर परिचारिकेच्या अंगावरती जे काही आव्हाने असतील ते त्यांना व्यवस्थितरित्या करता यावेत, अशा प्रकारची परिचर्याचे ज्ञान वळवावे. नेक्स्ट आहे परिचर्या ज्ञानाच्या व कौशल्यात विस्तार करणे. आता परिचर्याच्या ज्ञानाचा व कौशल्याचा विस्तार करणे म्हणजे तिच्यामध्ये भरपूर ज्ञान असावे आणि त्या ज्ञानाचा कौशल्याचा भरपूर प्रमाणात विस्तार असावा. प्रशिक्षणार्थीमध्ये संशोधन दृष्टिकोन व निर्माण करणे. आता जे प्रशिक्षण असते त्यामध्ये संशोधन आणि दृष्टिकोन निर्माण करणे. झपाट्याने प्रगत होणाऱ्या वैद्यकीय शास्त्राबरोबर परिचर्या संशोधन करून परिचर्या शास्त्रज्ञ ज्ञान व कौशल्य विकसित करून त्यासोबत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करणे. आता झपाट्याने प्रगत होणाऱ्या जे काही वैद्यकीय शास्त्राबरोबर जी परिचर्या असते त्या परिचर्याने काय करावे तर संशोधन करून वेगवेगळ्या गोष्टीवर रिसर्च करून आणि परिचर्या शास्त्रज्ञ ज्ञान कौशल्य प्राप्त करावे व ती विकसित करून त्यासोबतच बरोबरीने साधण्याचा प्रयत्न करावा. नेक्स्ट आहे 7 नंबर परिचर्या व सर्व संकल्पना संज्ञा कार्यप्रणाली जे एक व्यवसायाचा गाभा बनतो. आता परिचर्याविषयक सर्व संकल्पना म्हणजे ते संज्ञा कार्यप्रणाली जो एक व्यवसायाचा गाभा, त्याला काय म्हणू शकतो आपण, एका व्यवसायाचा गाभासुद्धा बनवता येतो. अशा सर्व सिद्धांतासह परिचर्याचे ज्ञान व अद्ययावत करणे. या सर्व गोष्टीचे ज्ञान व परिचर्याच्या ज्ञानात अद्ययावत करणे, ज्ञानभांडार संवर्धित करणे, परिचर्या व्यवसाय जीवित व निरंतर ठेवण्याचा आवश्यक ती प्रगती करणे. आता परिचर्या जीवित ठेवण्याची जे काही वेगवेगळी गोष्टी आहेत आणि ज्या आवश्यकतेनुसार ती प्रगती जीवित ठेवणे. संशोधनातून निर्मिती झालेल्या ज्ञानाचा उपयोग परिचर्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करण्यासाठी आवश्यक आहे. आता संशोधनातूनच म्हणजे जे रिसर्च असते त्या रिसर्चमधून निर्मिती ज्याप्रमाणे झालेली आहे त्या ज्ञानाचा उपयोग करून परिचर्या प्रशिक्षणामध्ये सुधारणा करून आणि सुधारणा करण्यासाठी जे काही वेगवेगळ्या गोष्टी असतील आवश्यकता, त्या गोष्टीचा आवश्यकता या ठिकाणी पडतो ते आवश्यक आहे ते अशा प्रकारे ज्ञानाचा उपयोग करून त्या ठिकाणी त्या गोष्टी आवश्यक ठरतात. नेक्स्ट आहे 9 नंबर परिचर्या व्यवसायामध्ये रुग्णसेवेतील धोरण ठरविणे. आता परिचर्या व्यवसायामध्ये काय ठरवणे, रुग्णसेवेतील धोरण ठरविणे, मानकान ठरविणे,
रुग्णसेवेची पद्धती ठरविणे. आता रुग्णसेवेच्या पद्धती कशा प्रकारे आहेत, तुम्ही रुग्णांना कशा प्रकारे ट्रीट करता, या सर्व पद्धती हे ठरवणे म्हणजे तुमचा वेगवेगळ्या कामाबद्दल एक एक धोरण ठरवून आपापल्या परीने त्याद्वारे ते काम करणे म्हणजेच परिचर्या संशोधनाची जी गरज आहे, अशा प्रकारे ही गरज आणि महत्त्व परिचर्येची ज्या ठिकाणी गरज आणि महत्त्व आहे ते फार महत्त्वाचे ठरते. तर अशा प्रकारचा हा आपला 5 मार्क्सचा क्वेश्चन या ठिकाणी संपला. हा क्वेश्चन परिचर्या संशोधनाची गरज व महत्त्व काय. आता परिचर्याची गरज म्हणजेच परिचर्याला डोळ्यासमोर आणून तिचे कशा प्रकारे गरज आहे आणि तिचे महत्त्व काय, तर आपल्या डोळ्यासमोर आणून हे चित्र आणून आपण हा क्वेश्चन इझी सॉल्व करू शकतो. तर काही टेन्शन न घेता जर पेपरमध्ये हा क्वेश्चन जर पडला तर तुम्ही व्यवस्थितरित्या लिहू शकतात. तर अशा प्रकारचा 5 मार्कचा क्वेश्चन इथे संपलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर खरंच तुम्हाला जर व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.